Hello everyone, myself Dr. Ganesh Chandge, Assistant Professor, College of Agriculture, Baramati. Today we are going to discuss about the cultivation practices of Rabi Jawar, or it is also called as sorghum. In last lecture we have seen the different package of practices for growing sorghum, like economic uses of jawar, ecology, varieties, seed rate, spacing, preparation of land, sowing time, sowing methods, seed treatment. These are the different package of practices we have seen in the last lecture. Okay, now see the remaining package of practices for growing Rabi sorghum. That first, that is intercultivation. Intercultivation means in Marathi it is called as antar mashagat, the tillage operations which is carried in the standing crop, that is called as intercultivation. त्यालाच अंतर मशागत असं म्हटलं जातं. या पिकामध्ये दोन अंतर मशागत प्रॅक्टिसेस घेतली जातात. फर्स्ट इज थिनिंग अँड सेकंड वन इज होईंग. थिनिंग त्यालाच मराठीत आपण विरळणी असं म्हटलं जातं. रिमूव्हल ऑफ एक्सेस प्लांट्स. ओके, दॅट इज कॉल्ड एज थिनिंग. थिनिंग इज कॅरिड आउट for 2 times at 10 days and 20 days after sowing. दोनदा विरळणी केली जाते. फर्स्ट थिनिंग इज कॅरिड आउट ॲट 10 days अँड सेकंड इज कॅरिड आउट ॲट 20 days आफ्टर सोईंग. लागवड केल्यापासून 10 दिवसांनी पहिली विरळणी केली जाते आणि दुसरी 20 दिवसांनी केली जाते. देन फर्स्ट होईंग इज डन व्हेन द क्रॉप इज 3 weeks ओल्ड विथ अ सील्ड ब्लेड हो. होच्या साह्याने, होईंग म्हणजे कोळपणी असं म्हटलं जातं. कोळपणी कशासाठी केली जाते? फॉर लुझनिंग द सॉईल भुसभुशीत किंवा लूज होण्यासाठी. अँड सेकंड इज फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ. ओके, फर्स्ट होईंग इज डन. फर्स्ट होईंग कधी केलं जातं? 3 weeks ओल्ड क्रॉप, 3 आठवड्याचं पीक झाल्यानंतर साधारणपणे 15 ते 30 दिवसांनी फर्स्ट होईंग केलं जातं. बाय युझिंग द हो, कोळप्याच्या साह्याने होईंग केलं जातं. Another 2 hoeings are given at 15 days interval with entire blade hoe. आणि राहिलेली 2 होईंग्स 15 दिवसाच्या अंतराने दोन्ही होईंग्स केली जातात विथ द हेल्प ऑफ हो. इन बिटवीन होईंग्स 1 hand weeding is given to the crop to keep down the weed growth between plants and improving the soil aeration. 2 होईंग, फर्स्ट होईंग झाल्यानंतर आणि दुसरं होईंग करण्याच्या अगोदर त्या दोन्हीच्या मध्ये एक हँड विडिंग केलं जातं, खुरपणी केली जाते फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी आणि फॉर इम्प्रूव्हिंग द सॉईल एरिएशन, जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी, एरिएशन व्यवस्थित होण्यासाठी एक हँड विडिंग घेतलं जातं. ओके, 2 थिनिंग आणि 2 ते 3 होईंग्स केली जातात. दिस आर द इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस इन रब्बी जवार. देन सी द इरिगेशन मॅनेजमेंट, पाणी व्यवस्थापन किंवा सिंचन व्यवस्थापन असं म्हटलं जातं. दिस क्रॉप इज सोन इन रब्बी सीझन. ओके, हे पीक आपण रब्बीमध्ये लावत आहोत. जवार क्रॉप रब्बी जवार लावत आहोत, तर ह्याला पाण्याची गरज लागते. युजली रब्बी जवार इज ग्रोन ॲज अ अनइरिगेटेड क्रॉप अँड हेन्स ऑल द सक्सेस ऑफ रब्बी जवार विच डिपेंड्स ऑन अवेलेबल सॉईल मॉइश्चर. जे काही खरीपमध्ये पाऊस पडला आहे तो जमिनीमध्ये मुरवला जातो किंवा कॉन्झर्व केला जातो आणि जे मॉइश्चर अवेलेबल आहेत त्याच्यावरती आपण रब्बीमधलं क्रॉप लावतो. रब्बीमध्ये जवार घेतो आणि त्या पूर्ण जे पाणी आपण कॉन्झर्व केलं आहे त्याच्यावरती हे पीक लावलं जातं. इट इज अनइरिगेटेड क्रॉप म्हणून हे घेतलं जातं. व्हेन जवार इज ग्रोन अंडर इरिगेशन, जर आपण इरिगेटेड किंवा इरिगेशनवरती हे पीक घेत असेल तर वॉटरिंग बाय फ्लड मेथड इज गिवन टू द क्रॉप ॲट एव्हरी 15 to 20 days इंटरवल एक्सेप्ट वेन ॲडिक्वेट विंटर रेन्स ऑफकोर्स. जर आपण इरिगेटेड रब्बी जवार घेत असेल तर याला 15 ते 20 दिवसाच्या अंतराने काय केलं जातं? पाणी दिलं जातं. इफ देअर इज नो रेनफॉल ॲट सोविंग टाईम, प्री सोकिंग इरिगेशन इज गिवन बिफोर सोविंग. जेव्हा आपण पेरणी करत असो त्यावेळेस जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीमध्ये ओलावा नसेल तर आपण प्री सोकिंग इरिगेशन इज गिवन बिफोर द सोविंग ऑफ क्रॉप. ओके, इफ इरिगेशन फॅसिलिटीज आर अवेलेबल, इफ इरिगेशन पाणी अवेलेबल असेल, द क्रॉप शुड बी इरिगेटेड ॲट 4 critical growth stages. त्या पिकाच्या महत्त्वाच्या अशा 4 क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत. त्या स्टेजमध्ये ह्या पिकाला पाणी दिलं जातं. क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणजे त्या स्टेजला त्या पिकाला पाण्याची खूप गरज असते. जर त्या स्टेजला आपण पाणी दिलं नाही तर त्याचा इफेक्ट इल्डवरती होतो. ओके, देयर इज द 4 critical growth stages ऑफ
क्रॉप. 4 क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ग्रँड ग्रोथ स्टेज. ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणजे त्यालाच आपण सीडलिंग स्टेज असं म्हणू. हे स्टेज कधी येते? 25 ते 30 डेज आफ्टर सोविंग. 25 ते 30 दिवसानंतर ही स्टेज येते, ग्रँड ग्रोथ स्टेज. सेकंड वन इज बूट स्टेज. त्याला काय म्हटलं जातं? हेडिंग स्टेज. याच्यामध्ये हेड्स येतात सीडलिंग्सला, दॅट इज द हेडिंग स्टेज. ही स्टेज कधी येते? 50 ते 55 डेज आफ्टर सोविंग. लागवड केल्यापासून 50 ते 55 दिवसाने बूट स्टेज येते. थर्ड आहे फ्लावरिंग स्टेज. ही स्टेज कधी येते? 70 ते 75 डेज आफ्टर सोविंग. लागवड केल्यापासून 70 ते 75 दिवसाने फ्लावरिंग ही स्टेज येते, म्हणजे पीक फुलोऱ्यात येतं. ओके. देन लास्ट 4 क्रिटिकल ग्रोथ स्टेज, दॅट इज ग्रेन फिलिंग ऑर डफ स्टेज. ग्रेन फिलिंग म्हणजे काय? जेव्हा फ्लावरिंग आल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रेन्स भरायला सुरुवात होते, किंवा डफ स्टेज. डफ स्टेज म्हणजे काय? मिल्क की स्टेज असं म्हटलं जातं. जेव्हा दाणे दुधाळ अवस्थेत असतात त्याला काय म्हटलं जातं? डफ स्टेज असं म्हटलं जातं. ही स्टेज कधी येते? 90 ते 100 दिवसानंतर. लागवडीपासून 90 ते 100 दिवसानंतर ग्रेन फिलिंग और डफ स्टेज येते. दीज आर द इम्पॉर्टंट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ जवार. देर आर 4 क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ जवार. फर्स्ट वन इज ग्रँड ग्रोथ स्टेज, सेकंड वन इज बूट स्टेज, थर्ड वन इज फ्लावरिंग स्टेज, and fourth one is grain filling, or it is also called as dove stage. Okay, then if 2 irrigations are available, जर पाणी लिमिटेड असेल किंवा कमी प्रमाणात असेल, 2 इरिगेशन देण्यायोग्य असेल, तर देन इरिगेशन इज अप्लाइड ॲट ग्रँड ग्रोथ स्टेज अँड बूट स्टेज. जर पाणी कमी प्रमाणात असेल तर 2च इरिगेशन दिली तरी चालतात. ते कधी द्यायचे? ॲट ग्रँड ग्रोथ स्टेज. पहिल्या स्टेजला द्यायचं, ते 25 ते 30 दिवसानंतर येते. अँड सेकंड वन इज बूट स्टेज. ती स्टेज कधी येते? 50 ते 55 डेज आफ्टर सोविंगने येते. त्या स्टेजला पाणी द्यायचं जर पाणी कमी प्रमाणात असेल. आणि जर पाणी मुबलक प्रमाणात असेल तर 4 ग्रोथ स्टेजेसला पाणी दिलं जातं. ओके, दीज आर द इरिगेशन मॅनेजमेंट. ओके, देन सी द मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. खत व्यवस्थापन असं आपण म्हणू त्याला. मॅन्युरिंग मध्ये 5 to 6 टन्स FIM पर हेक्टर फॉर रेनफेड क्रॉप. जर आपण रेनफेड रब्बी ज्वार म्हणून घेत असेल तर त्याच्यासाठी 5 ते 6 टन FIM चांगलं कुजलेलं शेणखत टाकलं जातं. आणि जर इरिगेटेड क्रॉप घेत असेल तर त्याच्यासाठी 8 ते 12 टन्स FIM पर हेक्टर इज ॲप्लाइड. ओके, and the chemical dose of fertilizer, रासायनिक खताचा डोस फॉर लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज. लोकल किंवा इम्प्रूव्ड व्हरायटीज जर आपण लावत असो तर त्याच्यासाठी 50 kg नत्र आणि 25 kg फॉस्फरस स्फुरद ॲप्लाय केलं जातं हेक्टरी. आणि जर आणि हायब्रिड व्हरायटीसाठी फर्टिलायझर डोस वेगळा आहे. लोकल आणि इम्प्रूव्डसाठी वेगळा आणि हायब्रिड व्हरायटीसाठी वेगळा डोस आहे. हायब्रिड व्हरायटीसाठी 125 kg नत्र, 75 kg स्फुरद अँड 62 kg पालाश प्रति हेक्टरी हे ॲप्लाय केले जातात. ओके, दिस इज द मॅन्युरिंग अँड fertilizer dose. Okay, manuring 5 to 6 tons FIM for rainfed crop and 8 to 12 tons FIM for irrigated crop. Okay, and the fertilizer dose for local varieties 50 kg nitrogen and 25 kg phosphorus, and for hybrid varieties 125 kg nitrogen, 75 kg phosphorus and 62 kg potassium. Okay, in rainfed condition all dose of nitrogen and phosphorus is applied at the time of sowing. जर आपण रेनफेड क्रॉप पावसाच्या पाण्यावरती हे पीक घेणार असेल तर फुल डोस ऑफ नायट्रोजनचा फुल डोस आणि फॉस्फरसचा फुल डोस विच इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोविंगच्या वेळेस फुल डोस ऑफ नायट्रोजन आणि फॉस्फरस अप्लाय केलं जातं. आणि इरिगेटेड कंडिशन, जर आपण इरिगेटेड कंडिशनमध्ये घेत असेल तर हाफ डोस ऑफ नायट्रोजन and full dose of phosphorus and potassium is applied at the time of sowing. जर इरिगेटेड क्रॉप म्हणून घेत असेल तर हाफ डोस नत्राचा हाफ डोस ॲट द टाइम ऑफ सोविंग टाकायचा आणि राहिलेला हाफ डोस आफ्टर 30 days आफ्टर सोविंग टाकायचा. आणि फुल डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम इज ॲप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोविंग. ओके, द रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन, आपण नत्राचे 2 डोस टाकणार आहेत स्प्लिट डोसेसमध्ये. फर्स्ट डोस कधी टाकायचा? ॲट द टाइम ऑफ सोविंग. आणि राहिलेला डोस इज ॲप्लाइड ॲट 30 days आफ्टर सोविंग. 30 दिवसानंतर राहिलेला नत्र आपण त्या पिकाला
टाकला जातो. ओके, दिस इज द मॅन्युरिंग अँड फर्टिलायझर मॅनेजमेंट. ओके, देन सी द हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग, काढणी आणि मळणी असं आपण म्हणतो. ओके, हार्वेस्टिंग, काढणी. रब्बी ज्वार मॅच्युअर्स इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. रब्बी ज्वार आपण रब्बी सीझनमध्ये लावतो. ओके, ऑक्टोबरमध्ये लावतो. ऑक्टोबर नंतर हे ज्वार क्रॉप, रब्बी ज्वार 4 ते 5 महिन्यानंतर हार्वेस्टिंगला येतं. जर आपण ऑक्टोबरमध्ये लावलं तर इट मॅच्युअर्स इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंगला येतं. द फुल्ली मॅच्युअर प्लांट्स आर आयदर कट क्लोज टू द ग्राउंड ऑर पुल्ड आउट. फुल्ली मॅच्युअर झालेले प्लांट्स काय करायचे, कट क्लोज टू द ग्राउंड लेवल, ग्राउंड लेवलने कट करायचे किंवा पुल आउट, उपटायचे. दे आर केप्ट इन द फील्ड फॉर इनिशियल ड्राईंग. हार्वेस्टिंग कट केल्यानंतर 2 ते 3 दिवस सेम फील्डवरती जिथं आपण ते पीक ज्या शेतातून काढले तिथंच ते काय करायचं, ड्राय होण्यासाठी, त्याच्यामधलं मॉइश्चर कमी होण्यासाठी ड्राय करायचं. द इयरहेड्स आर निप्ड ऑर रिमूव्ड फ्रॉम दी स्टॉक्स अँड कॅरीड टू द थ्रेशिंग यार्ड. ड्राईंग झाल्यानंतर जे इयरहेड्स आहे, कणीस म्हणतो आपण, ते काय करायचे, कट करायचे विथ द हेल्प ऑफ सिकल आणि थ्रेशिंग यार्डवरती, मळणी जिथं करणार आहे तिथं ते काय करायचे, ट्रान्सफर करायचे. दे आर स्प्रेड ऑन थ्रेशिंग फ्लोअर अँड अलाउड टू ड्राय फॉर 3 to 4 days. ते मळणी थ्रेशिंग यार्डवरती ते इयरहेड्स काय करायचे, कणस स्प्रेड करायचे, जेणेकरून त्याच्यामधलं एक्सेस मॉइश्चर काय होईल, कमी होईल. 3 ते 4 दिवस काय करायचे, ड्राय करायचे ते इयरहेड्स. देन आफ्टर दॅट थ्रेशिंग इज डन. ड्रायिंग पूर्ण झाल्यानंतर थ्रेशिंग केलं जातं, मळणी केली जाते बाय ट्रॅम्पलिंग द इयरहेड्स अंडर द फीट ऑफ बुलक्स. बुलक्सच्या पायाखाली काय केली जाते, मळणी केली जाते, किंवा बाय थ्रेशिंग मशीन, थ्रेशिंग मशीनच्या साहाय्याने थ्रेशिंग केलं जातं. द थ्रेश्ड मटेरियल इज विनोड अँड ग्रेन्स आर क्लीन्ड फ्रॉम दी चाफ. थ्रेशिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे डर्ट मटेरियल असेल, भुसा असेल, स्टेम्स असतील, लिव्ज असतील, ते सेपरेट होण्यासाठी काय केलं जातं, विनोईंग केलं जातं, पाखडणी केली जाते. ओके, अँड आफ्टर दॅट स्टोरेज. ओके, दिस इज द हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग ऑफ रब्बी सोरगम. देन ॲव्हरेज यील्ड, उत्पन्न, रब्बी ज्वारचं उत्पन्न किती मिळतं. फर्स्ट पॉईंट, द ॲव्हरेज यील्ड ऑफ लोकल व्हरायटीज. आपण लोकल व्हरायटीज बघितल्यात, इम्प्रूव्ड हायब्रिड व्हरायटीज बघितल्यात. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ॲव्हरेज यील्ड ऑफ लोकल व्हरायटीज. लोकल व्हरायटीचं उत्पन्न किती मिळू शकतं. अनइरिगेटेड रब्बी ज्वार, अनइरिगेटेड रब्बी ज्वार म्हणजे रेनफेड किंवा पावसाच्या पाण्यावरती जे आपण पीक घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला 650 ते 750 kg पर हेक्टर, हेक्टरी आपल्याला 650 ते 750 किलो काय मिळते, ज्वार मिळते. ग्रेन यील्ड आहे हे. आणि इरिगेटेड रब्बी ज्वार, जर आपण इरिगेटेड क्रॉप घेत असेल, इरिगेटेड कंडिशनमध्ये घेत असेल तर त्याच्यापासून आपल्याला 1200 ते 1800 kg पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं. ओके, इरिगेटेड रब्बी ज्वारचं उत्पन्न जास्त आहे ॲज कम्पेअर टू अनइरिगेटेड रब्बी ज्वार, बिकॉज इन इरिगेटेड रब्बी ज्वार आपण पाणी त्या 4 क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसला काय करतो, अप्लाय करतो, त्याच्यामुळं उत्पन्न ह्याचं काय होतं, जास्त येतं ॲज कम्पेअर टू अनइरिगेटेड रब्बी ज्वार. ओके, देन ॲव्हरेज यील्ड ऑफ इम्प्रूव्ड अँड हायब्रिड व्हरायटीज, सुधारित आणि हायब्रिड व्हरायटीचं उत्पन्न हे लोकल व्हरायटीजपेक्षा जास्त असतं. अनइरिगेटेड रब्बी ज्वार, कोरडवाहू किंवा अनइरिगेटेड कंडिशनमध्ये जर आपण रब्बी ज्वार घेत असो तर त्याच्यापासून आपल्याला 1200 ते 1500 kg पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं. आणि इरिगेटेड रब्बी ज्वार घेत असेल तर त्याच्यापासून आपल्याला 2500 ते 3000 kg पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं हेक्टरी. देन ग्रेन टू कडबी रेशो, ग्रेन टू कडबी रेशो किती आहे, 1:2, 1:2.5 एवढा काय ग्रेन टू कडबी रेशो आहे. काय असतो हा रेशो, म्हणजे 1 किलो ग्रेन जर मिळत असेल तर त्याच्यातून आपल्याला 2 किलो काय किंवा 2.5 किलो कडबा ड्राय फॉडर मिळतं. दिस इज द ग्रेन टू कडबी रेशो असं म्हटलं जातं त्याला. देन ॲव्हरेज यील्ड ऑफ ग्रीन फॉडर, जर आपण ग्रीन व्हरायटीज किंवा फॉडर व्हरायटीज लावत असेल तर त्याच्यापासून आपल्याला इन लाईट सॉईल, हलक्या जमिनीमधून आपल्याला 20 टन्स पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं हेक्टरी. आणि हेवी सॉईल, भारी जमिनी असं म्हणतो, त्याच्यापासून आपल्याला 35 टन्स पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं हेक्टरी. लाईट सॉईलपासून 20 टन्स आणि हेवी सॉईलपासून 35 टन्स एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं. देन सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द मेजर्स टू इन्क्रीज द यील्ड ऑफ रब्बी ज्वार.
ज्वार हे क्रॉप आपण तिन्ही सीझनला लावतो, खरीप, रब्बी आणि समर. ओके, पण खरीप ज्वारपासून आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं ॲज कम्पेअर टू रब्बी ज्वार अँड समर ज्वार. ओके, आणि ते उत्पन्न आपल्याला रब्बी ज्वारमधून तेवढंच उत्पन्न आपल्याला वाढवायचं असेल किंवा तेवढंच उत्पन्न खरीप ज्वारसारखं मिळण्यासाठी काही पॉईंट्स किंवा काही टेक्निक्सचा यूज केला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट वन इज यूज ओनली हायब्रिड अँड इम्प्रूव्ड व्हरायटीज. लोकल व्हरायटीचं उत्पन्न कमी असतं ॲज कम्पेअर टू हायब्रिड अँड इम्प्रूव्ड व्हरायटी, म्हणून हायब्रिड आणि इम्प्रूव्ड व्हरायटीज लावायच्या. यूज ओनली सर्टिफाईड सीड्स फॉर सोईंग. लोकल सीड्स न वापरता सर्टिफाईड सीड्स, गव्हर्मेंट शासनाने जे सर्टिफाय केलेले सीड्स वापरले तर त्याच्यापासून उत्पन्न जास्त मिळतं. सो ॲट प्रॉपर टाईम अँड डेप्थ. प्रॉपर टाईमला आणि प्रॉपर डेप्थला सोईंग केलं जातं. जर उशिरा किंवा लवकर सोईंग झालं तर पेस्ट अँड डिसीजचा अटॅक काय होतं, जास्त होतं. म्हणून जे टायमिंग दिलेलं आहे त्या टायमिंगला काय करायचं, ते क्रॉप सो करायचं. आणि प्रॉपर डेप्थला जर खोल गेलं, खाली गेलं भरपूर तर सीड जर्मिनेट होत नाही आणि वरती सीड सॉईलवरती पडलं तरी जर्मिनेट होत नाही. प्रॉपर डेप्थला सीड्स सो केलं तर त्याचं जर्मिनेशन व्यवस्थित होतं. मेंटेन ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करायचं. हेक्टरी 1.40 ते 1.50 लाख प्लांट्स पर हेक्टर एवढे प्लांट्स एका हेक्टरमध्ये असले पाहिजे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, त्याच्यामध्ये 1.40 ते 1.5 लाख एवढे प्लांट्स पाहिजेत तरच आपल्याला उत्पन्न जास्त मिळेल. कमी असेल तर कमी उत्पन्न मिळणार. ओके, अप्लाय रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर. आता सांगितल्याप्रमाणे रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर जो असेल त्याच्यानुसार फर्टिलायझर काय करायचे, अप्लाय करायचे. अडॉप्ट प्रॉपर प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन प्रॉपर केमिकल्स, इन्सेक्टिसाइड्स, हर्बिसाइड्स वापरायची. जो काही डिसीज, पेस्ट अँड डिसीज येतील ते प्रॉपर स्टेजला कंट्रोल केला तर उत्पन्न चांगलं मिळतं. जर त्याचं इन्फेस्टेशन जास्त एक्सेस इन्फेस्टेशन झालं तर त्याच्यापासून उत्पन्न आपल्याला कमी मिळतं. ओके, डू टिलेज, सोविंग अँड इंटरटिलेज ऑपरेशन अक्रॉस द स्लोप टू द स्टोर सॉईल मॉइश्चर. जे काही टिलेज ऑपरेशन आहे किंवा इंटरकल्टिवेशन ऑपरेशन आहे ते कसे करायचे, अक्रॉस द स्लोप ऑफ लँड, जेणेकरून जे काही मॉइश्चर किंवा पाणी आहे ते जमिनीमध्ये कॉन्झर्व होईल, जमिनीमध्ये मुरले जाईल. ओके, इफ पॉसिबल गिव्ह 1 to 2 इरिगेशन ॲट ग्रँड ग्रोथ अँड बुटिंग स्टेज. जर पाणी अवेलेबल असेल तर 2 स्टेजला पाणी द्यावं. ते म्हणजे फर्स्ट आहे ग्रँड ग्रोथ स्टेज 25 ते 30 दिवसांनी येते आणि सेकंड आहे बुटिंग स्टेज. ह्या 2 स्टेजला जर पाणी दिलं तर त्याच्यापासून आपलं उत्पन्न चांगलं मिळू शकतं. ओके, दिस इज द मेजर्स टू इन्क्रीज द यील्ड ऑफ रब्बी ज्वार. रब्बी ज्वारचं उत्पन्न वाढण्यासाठी काही महत्त्वाचे टेक्निक्स किंवा मेजर्स आहेत ते दिलेले आहेत या पॉईंटमध्ये. Then see the last part, that is pest and diseases of sorghum. The important pest of Rabbi jawar, that is the stem borer, shoot fly and aphid. These are the 3 important pests which attack on the Rabbi jawar, and diseases like striga, downy mildew, grain smut and loose smut. Okay, this is the important diseases of jawar. First is the important pest for Rabbi jawar. First pest, that is the स्टेम बोरर. स्टेम बोरर यालाच मराठीत खोड किडा असं म्हटलं जातं. नेचर ऑफ डॅमेज, तो डॅमेज कसा करतो, कॅटरपिलर फीड ऑन लीव्ज अँड बोर इन टू द स्टेम कॉझिंग डेड हर्ट्स. कॅटरपिलर अळी काय करते, फीड ऑन लीव्ज खाते आणि नंतर इट बोर इन टू द स्टेमला होल पाडते आणि आतलं इनर कंटेंट खाते. त्याच्यामुळं काय होतात, डेड हर्ट्स तयार होतात. इमेजमध्ये दाखवलेलं आहे बघा, डेड हर्ट्स. दिस इज कॉल्ड एज डेड हर्ट्स. ओके, इट ऑल्सो टनेल द स्टेम अँड बोर इन टू इयर हेड. स्टेमला होल पाडल्यानंतर आतलं इनर कंटेंट काय होतं, खाते आणि ते हळूहळू आतूनच इयर हेडकडे काय होतं, डॅमेज करतात. ओके, दिस इज द नेचर ऑफ डॅमेज ऑफ स्टेम बोरर. कंट्रोल मेजर, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय ऑल द स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप आफ्टर हार्वेस्ट. पाठीमागच्या सीझनमध्ये जे क्रॉप लावणार आहे, प्रिव्हियस सीझनमध्ये जे क्रॉप लावलेले आहेत त्याचे स्टबल्स काय करायचे, कलेक्ट करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. मोस्टली त्या स्टबल्समध्ये, स्टबल म्हणजे खोड असं म्हटलं, रूट्स असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये त्या इन्सेक्टची अंडी असतात किंवा लार्वा असतात. त्याच्यामुळे ते काय करायचे, कलेक्ट करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. किंवा स्प्रे 0.05% लिंडेन पावडर. लिंडेन स्प्रे करायचं, ॲप्लिकेशन रेट 0.05%. ओके, दिस इज द स्टेम बोरर.
देन शूट फ्लाय. शूट फ्लाय म्हणजे काय? शूट म्हणजे शेंडा आणि फ्लाय म्हणजे माशी किंवा अळी असं म्हटलं जातं. शूट फ्लाय. सी द नेचर ऑफ डॅमेज ऑफ जवार शूट फ्लाय. द पेस्ट इज फाउंड इन अर्ली सोन रब्बी जवार क्रॉप अप टू 1 month फ्रॉम सोइंग. हे पेस्ट मोस्टली अर्ली सोन रब्बी जवार, लवकर ज्या कालावधी दिला आहे, सोइंग टाईम दिला आहे त्याच्या अगोदर जर लावले तर त्याच्यावरती जास्त प्रमाणात ह्याचा अटॅक दिसतो आणि तो अटॅक 1 monthपर्यंत, 1 महिन्यापर्यंत मोस्टली दिसतो. लार्वा कट द ग्रोईंग पॉईंट्स ऑफ सीडलिंग कॉझिंग डेड हर्ड्स. लार्वा काय करतात? जो ग्रोईंग पॉईंट आहे, शेंडा आहे, ते काय करतात? खातात आणि विच कॉझिंग डेड हर्ड्स. इमेजमध्ये दाखवलेलं आहे बघा. द लार्वा कट करतात ग्रोईंग पॉईंट. हा ग्रोईंग पॉईंट आहे, हा कट करतात अँड हिट कॉजेस द डेड हर्ड्स. डेड हर्ड्स कॉज करतात सापळा असं आपण म्हणतो त्या पिकाचा. ओके, दिस इज द शूट फ्लाय. कंट्रोल मेजर, ॲडजस्ट द सोइंग डेट. सोइंग डेट, ते प्रॉपर सोइंग डेटला सोइंग केलं पाहिजे. जर अर्ली सोइंग केलं तर ह्या पेस्टचा अटॅक जास्त असतो. यूज इन्क्रीज्ड सीड रेट. सीड रेट जो दिलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त सीड रेट काय करायचं? बियाणं वापरायचं. अप्रूव्ड अँड डिस्ट्रॉय इन्फेस्टेड सीडलिंग्स. असे सीडलिंग्स ज्याच्यावरती हे सिम्टम्स दिसतील असे सीडलिंग्स काय करायचे? अप्रूव्ड करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. किंवा ॲट द टाईम ऑफ सोविंग द सीड्स आर ट्रीटेड विथ कार्बोफ्युरॉन ॲट द रेट ऑफ 200 ग्रॅम पर kg ऑफ सीड्स. जेव्हा आपण सोविंग करू त्या स्टेजला कार्बोफ्युरॉन 200 ग्रॅम प्रति किलो सीडलाच काय करायचे? सोळायचे ट्रीटमेंट करायचे. किंवा अप्लाय 3% कार्बोफ्युरॉन किंवा 10% फोरेट फॉर कंट्रोलिंग दिस पेस्ट. ओके, दिस इज द नेचर ऑफ डॅमेज अँड कंट्रोल मेजर ऑफ शूट फ्लाय. देन नेक्स्ट पेस्ट दॅट इज ॲफिड्स. ॲफिड याला मराठीत काय म्हणतात? मावा असं म्हटलं जातं. ओके, सी द नेचर ऑफ डॅमेज ऑफ ॲफिड्स. नीम्स अँड अडल्ट सक द सॅप फ्रॉम दी लीव्ज अँड शूट्स. लीव्समधून किंवा शूटमध्ये जो काही हरितद्रव्य असं म्हटलं जातं सेल सॅप काय करतात? शोषून घेतात. सक द सेल सॅप फ्रॉम दी लीव्ज. लीव्जमधून सेल सॅप काय करतात? सक करून घेतात. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे दे सिक्रेट्स हनी ड्यू लाईक सबस्टन्स ऑन विच ब्लॅक शूट मोल्ड ग्रोथ्स. सेल सॅप सक केल्यानंतर दे सिक्रेट हनी ड्यू लाईक सबस्टन्सेस. हनी मधासारखे चिकट असं द्रव्य त्याच्यातून सिक्रेट करतात. विच ब्लॅक शूट मोल्ड ग्रोथ्स. त्याच्यामुळं ब्लॅक मोल्ड ग्रो होते. ओके, दिस इज द हनी ड्यू लाईक सबस्टन्स. ओके, द लीव्ज बिकम ब्लॅकिश अँड इंटरफेरिंग विथ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर लीव्ज ब्लॅकिश कलरचे होतात आणि इंटरफेरिंग विथ फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. ओके, दिस इज द नेचर ऑफ डॅमेज ऑफ ॲफिड्स. फॉर कंट्रोलिंग दिस पेस्ट स्प्रेइंग 0.04% डायमिथोएट्स फॉर 2 times ॲट 15 days इंटरवल. 15 दिवसाच्या अंतराने डायमिथोएट काय करायचं? स्प्रे करायचं फॉर कंट्रोलिंग दिस पेस्ट. ओके, देन सी द इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ जवार. फर्स्ट डिसीज दॅट इज डाउनी मिल्ड्यू असं म्हटलं जातं. त्याचे सिम्टम्स, लक्षणं काय आहेत डाउनी मिल्ड्यूची? द फंगस ग्रोथ इज ऑकर ऑन दी लीव्ज. हा फंगल डिसीज आहे. याच्यामध्ये फंगस ग्रोथ विच ऑकर्स ऑन दी लीव्ज. लीव्जवरती फंगल ग्रोथ काय होते? दिसते. हे बघा, लीव्जवरती फंगल ग्रोथ झालेली दिसते. द लीव्ज टर्न पेले येलो कव्हर्ड विथ व्हाईट फंगल ग्रोथ ऑन अंडर साईड. आणि अशी लीव्ज, असे प्लांटचे लीव्ज येलो कलरमध्ये येलो कव्हरचे किंवा पिवळसर असे दिसतात आणि त्याच्यावरती व्हाईट फंगल ग्रोथ आढळून येते. ओके, द अफेक्टेड प्लांट रिमेन स्टंटेड अँड स्टराईल. असे प्लांटवरती जो रोग आलेला आहे डाउनी मिल्ड्यू, ते प्लांट्स काय होतात? स्टंटेड होतात, खुंटते. त्याची वाढ काय होते? खुंटते आणि स्टराईल होतात. त्याच्यापासून ग्रेन्स तयार होत नाहीत. ओके, स्टराईल होते. कंट्रोल मेजर ऑफ डाउनी मिल्ड्यू रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट्स. अशा प्लांटवरती अशी सिम्टम दिसतील असे प्लांट काय करायचे? अप्रूट करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. फॉलो गुड क्रॉप रोटेशन. पिकांची फेरफालट करायची. कंटिन्यूस एकच पीक लावत असेल तर त्याच्यावरती हा रोग येतो, म्हणून क्रॉप रोटेशन करायचे, पिकांची फेरफालट करायची. इम्प्रूव्ह ड्रेनेज कंडिशन ऑफ सॉईल. जमिनीमध्ये पाणी
साचून द्यायचं नाही, वेल ड्रेन कंडिशनमध्ये ठेवायचे. आणि ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटी, अशा व्हरायटी लावायच्या त्यांच्यावरती हा रोग येत नाही. ओके. देन नेक्स्ट ग्रेन स्मट. ग्रेन स्मट disease of jawar. The symptoms of this disease is it is a fungal disease of jawar. हा एक फंगल बुरशीजन्य रोग आहे ज्वारीचा. द अफेक्टेड प्लांट शोज स्टंटेड ग्रोथ विथ वीक स्टेम. ज्या प्लांटवरती हा डिसीज रोग आलेला आहे असे प्लांट्स काय होतात, स्टंटेड ग्रोथ होते, त्यांची वाढ खुंटते आणि वीक स्टेम. स्टेम त्यांचं वीक असतं, स्ट्रॉंग नसून वीक स्टेम होतं त्यांचं. द ग्रेन्स ऑफ इन्फेक्टेड प्लांट ट्रान्सफर इन टू इलॉंगेटेड सोर्स. अशा प्लांटचे ग्रेन्स कशामध्ये ट्रान्सफर होतात, इलॉंगेटेड सोर्स. इलॉंगेटेड सोर्समध्ये ह्याचं काय होतं, ग्रेनचं रूपांतर होतं. हे बघा ब्लॅकिश कलरचे इलॉंगेटेड सोर्स. ओके. द सोर्स इज फिल्ड विथ ब्लॅक स्पोर्स ऑफ फंगस. आणि याच्यामध्ये ग्रेन न भरता ब्लॅक कलरची फंगस स्पोर्स काय होतात, तयार होतात. ओके. दिस इज द ग्रेन स्मट डिसीज ऑफ जवार. ग्रेन्स न भरता त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची फंगस काय होते, तयार होते. दिस इज द ग्रेन स्मट डिसीज. ओके. देन control measure of grain smut disease. Seed treatment with 300 mesh sulfur powder at the rate 6 gram per kg seeds. Before the sowing of seeds, the seeds are treated with 300 mesh sulfur powder. सल्फर पावडरची सीड ट्रीटमेंट करायची. ॲप्लिकेशन रेट आहे त्याचा 6 ग्रॅम पर के जी सीड्ससाठी. किंवा सीड ट्रीटमेंट विथ थायरम. थायरम हे फंगीसाईड आहे, बुरशीजन्य आहे. थायरमची सीड ट्रीटमेंट करायची ॲट द रेट 3 ग्रॅम पर के जी ऑफ सीड्स. ओके. दिस इज द ॲप्लिकेशन रेट ऑफ थायरम अँड कंट्रोल मेजर ऑफ ग्रेन स्मट. ओके. द नेक्स्ट डिसीज दॅट इज द रस्ट. तांबेरा असं म्हणतो आपण. याच्यामध्ये काय होतात, येलोइश कलरचे किंवा ब्राउनिश कलरचे स्पॉट्स विच आर ॲपेअर ऑन दी सरफेस ऑफ लिव्ज. त्या प्लांटच्या सरफेसवरती, त्या प्लांटच्या स्टेमवरती किंवा लिव्जवरती रेड कलरचे स्पॉट्स काय होतात, आढळून येतात. ओके. दिस इज द रस्ट डिसीज ऑफ जवार. ओके. कंट्रोल मेजर फॉलो क्रॉप रोटेशन. क्रॉप पिकांची फेरपालट करायची. इन्फेस्टेड प्लांट्स अप्रूट अँड डिस्ट्रॉय. ज्या प्लांटवरती हा डिसीज आढळून आला आहे ते प्लांट अप्रूट करायचे आणि डिस्ट्रॉय करायची. सीड ट्रीटमेंट विथ थायरम ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर के जी ऑफ सीड्स ट्रीटमेंट करायची थायरमची 3 ग्रॅम पर के जी ऑफ सीड्स. ओके. देन नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट डिसीज ऑफ जवार दॅट इज कॉल्ड एज स्ट्रायगा. स्ट्रायगा असं म्हटलं जातं. इज द पॅरासाइट ऑफ जवार. पॅरासाइट म्हणजे काय, दिस इज द पॅरासायटिक डिसीज ऑफ जवार. म्हणजे आपला स्वतःच्या अन्नासाठी तो दुसऱ्यावरती अवलंबून असतो. दॅट इज कॉल्ड एज पॅरासायटिक डिसीज. पॅरासाइट असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टार्फुल ऑर टार्फुल असं म्हटलं जातं ह्यालाच. इट इज अ फेनोरोगॅमिक रूट पॅरासाइट प्लांट फाउंड इन जवार अँड अदर क्रॉप्स बिलॉंगिंग टू ग्रॅमिनिया फॅमिली. हा डिसीज रूट पॅरासाइट आहे, म्हणजे प्लांटचे जे रूट्स आहेत तिथं हा डिसीज आढळून येतो. अँड दिस डिसीज मोस्टली ऑकर ऑन दी दोज क्रॉप्स इन ग्रॅमिनिया फॅमिली. ग्रॅमिनिया फॅमिली ज्या पिकांच्या आहेत त्यांच्यावरती हा डिसीज मोस्टली आढळून येतो. द पेनिट्रेटिंग ऑर्गन नोन ॲज होस्टोरिया मेक्स कनेक्शन विथ रूट झायलम ऑफ जवार प्लांट अँड गेट्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम जवार प्लांट. इमेजमध्ये दाखवलेलं आहे. फर्स्ट इमेज पहा. एक आहे जवार प्लांट आहे हे, आणि दिस इज कॉल्ड एज स्ट्रायगा टार्फुल. हे व्हाईट कलरचे जे दिसते ते काय आहे, टार्फुल किंवा स्ट्रायगा असं म्हटलं जातं. द पेनिट्रेटिंग ऑर्गन नोन ॲज हॉस्टोरिया. याचा जो पेनिट्रेटिंग किंवा रूट्स असं म्हटलं जातं ह्याला, या प्लांटला अटॅच होतात. दॅट इज कॉल्ड एज हॉस्टोरिया असं म्हटलं जातं. अँड दिस रूट मेक्स कनेक्शन विथ रूट झायलम. झायलमला हे पेनिट्रेट, हॉस्टोरिया पेनिट्रेट होतो. जे झायलम रूट्स आणि वॉटर प्लांटला काय करतात, सप्लाय करतात. तिथंच हे प्लांट काय, हॉस्टोरिया काय होतात, कनेक्ट होतो. अँड गेट वॉटर अँड मिनरल फ्रॉम द जवार प्लांट. आणि त्या झायलम थ्रू जे वॉटर अँड मिनरल्स जे प्लांटला सप्लाय होतात, ट्रान्सफर होतात, ते काय करतं, हे प्लांट स्ट्रायगा काय करतं, ॲब्सॉर्ब करतं
Okay, the affected plant becomes too weak and cause severe reduction in yield. ज्या प्लांटवरती हा डिसीज आढळून आला आहे ते प्लांट काय होतं, वीक होतं आणि कॉज सिव्हिअर रिडक्शन इन यील्ड, उत्पन्न खूप कमी येतं. ओके, देन द अटॅक ऑफ द अटॅक ऑफ स्ट्रायगा इज मोर सिव्हिअर इन लाईट सॉईल. हलक्या जमिनी असं म्हटलं होतं, याच्यामध्ये ह्या डिसीजचं प्रमाण जास्त आहे, इन्फेस्टेडचं प्रमाण जास्त आहे. इट रिप्रोड्यूस अबंडंट सीड विच हे प्लांट, स्ट्रायगा हे प्लांट produces so many seeds and their viability for 12 to 15 years and germinate when suitable host is available. हा स्ट्रायगा प्लांट अबंडन्ट सीड्स, खूप सीड्स एका प्लांटपासून तयार होतात आणि त्यांची व्हायबिलिटी 12 ते 15 वर्ष ते काय होतात, सीड्स जगतात. आणि त्यांना जर तसा होस्ट मिळाला, ग्रॅमिनिया फॅमिलीमधलं एखादं प्लांट, ज्वार असेल, बाजरा असेल, मिळालं तर ते कंटिन्यू होतात, जर्मिनेट होतात. ओके, दिस इज द सिम्पटम्स ऑफ स्ट्रायगा. ओके, देन कंट्रोल मेजर. इट इज नॉट इफेक्टिवली कंट्रोल बाय कल्चरल मेथड. कल्चरल मेथडने हा डिसीज कंट्रोल होत नाही. इट इज कंट्रोल्ड बाय स्प्रेइंग ऑफ 2,4-D. 2,4-D इज द हर्बिसाइड आहे. At the rate 1 kg in 5 liters water per hectare for 2 to 3 times at an interval of 15 days interval. हा डिसीज कल्चरल मेथडने कंट्रोल होत नाही. कल्चरल मेथड म्हणजे प्लाविंग असेल किंवा क्रॉप रोटेशन, या मेथड्सने किंवा ह्या टेक्निक्सने हा डिसीज कंट्रोल होत नाही. हा कंट्रोल करण्यासाठी 2,4-D हे एक हर्बिसाइड आहे, हे काय केलं पाहिजे, स्प्रे केलं पाहिजे. ॲप्लिकेशन रेट किती आहे, 1 kg इन 500 लिटर्स ऑफ वॉटरमध्ये 2,4-D डिझॉल्व करायचं आणि स्प्रे करायचं 2 to 3 टाईम, 2 ते 3 वेळा हे स्प्रे करायचं 15 दिवसाच्या अंतराने. ओके, इट इज ऑल्सो कंट्रोल बाय स्प्रेइंग ऑफ MCPA. MCPA मीन्स 2-methyl-4-chloropentoxacetic acid. It is also herbicides. By spraying these herbicides, you have to control this disease, or spraying should be done before flowering of स्ट्रायगा. ह्या केमिकल्स कधी स्प्रे करायचे, बिफोर फ्लावरिंग ऑफ स्ट्रायगा. त्याला फ्लावर, त्या प्लांटला, स्ट्रायगाला फ्लावर यायच्या अगोदर हे केमिकल काय केलं पाहिजे, स्प्रे केले पाहिजे, जेणेकरून हा डिसीज काय होईल, कंट्रोल होईल. स्ट्रायगा, दिस इज द सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर ऑफ स्ट्रायगा डिसीजेस. स्ट्रायगा डिसीज ऑफ रब्बी जवार. ओके, दिस इज द स्ट्रायगा प्लांट. हे जे दिसते हे स्ट्रायगा प्लांट आहे. ओके, this is the Straiga plants. This is the whole package of practices of Rabi Jawar. Okay, thank you.